जय शिवराय मित्रांनो, मी सचिन घाडिवकर देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून माझी एक इच्छा होती की एक ब्लॉग असं बनवूया की तो आपल्या म्हणजे मेन मुद्दो जो माझ्या मनात होतो तो त्या ब्लॉगमधून मांडायचो होतो असा. त्यासाठी एक ब्लॉग बनवतो माका होतो. तो ॲक्च्युली गावात बनवतो होतो, पण आपल्या 15 दिवस अगोदर लागलेल्या पावसामुळे काही कंटिन्यूअस पाऊस म्हणजे जरासुद्धा बाहेर पडाक लोकांका दिल्यानं नाही आणि थोडं टाईम भेटलो त्याच्यात इतर कामं ह्या सगळ्यात तो माझा पण तो ब्लॉग राहून गेलो. मी बाकी इतर ब्लॉग बनवले, पण ह्यो ब्लॉग माका बनवूक शक्य नाही झालो. पण ह्यो मी आता मुंबईत येऊन बनवलं आहे. बाकीचे सगळे ब्लॉग असतील काय नाही काय ते मी गावाकच थंय बनवीन आणि दाखवीन तुमका. मित्रांनो, मी आता मेन मुद्द्याक आता हात घालते. आता बघा, आता तुमची पोरा आता मे महिना पडल्यावर तुम्ही गावात पाठवलात बरोबर. तर ही हक्कान तुम्ही पाठवलात, हे आपल्या कोणाकडे, आपल्या आई बाबांकडे, आपल्या पाहुण्यांकडे किंवा स्वतः घेऊन गेलात त्यांना. कारण का, त्याच्या मागे एक आपला घर आणि आपला काहीतरी ज्या पूर्वजांनी थंय जपून ठेवल्याने या ओके. आणि म्हणून त्या अनुभवसाठी तुम्ही गेलात, तिकडे राहिलात, मजा केलात आणि ती एनर्जी घेऊन महिन्याभराची 15 दिवसाची एनर्जी घेऊन तुम्ही मुंबई गेलात बरोबर. त्यात जर नसता तर तुम्ही हयत राहिला असतास ह्या मुंबईत 4 भिंतींमध्ये. मग ते मोबाईल बघा, टी व्ही बघा, जर शनिवार रविवार गावलो तुमच्या सुट्टीमधून तर त्या पोरांका तुम्ही खंयतरी फिराक नेणार असतास. तर आज हक्कान तुम्ही पाठवलात गावाक आपल्या आईबाबांकडे, आपल्या पाहुण्यांकडे बरोबर. तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही ओळखला असतात माका काय बोलायचं आता. म्हणजे आपली थंय घर, आपला थंय घर जमीन जागो ह्या सगळा आसा ह्या आपल्या पूर्वजांनी दिल्याने आणि राखून ठेवल्याने म्हणून तसंच आपल्या पुढे राखूचा. तर आपली पुढची पिढी आपली अशीच येत राहतली आणि कंटिन्यू पास ऑन करत राहतली त्यांच्या पिढीकडे, त्यांच्या मुलांकडे. तर ह्या आपल्या जपून ठेवचा आहे. आता ह्या नष्ट करून डेव्हलपमेंटच्या नावाखाली नष्ट करून उपयोग नाही. कारण काय, डेव्हलपमेंट ही स्वतःची चाललेली आहे आताची गोष्ट. म्हणजे बघा, आज तुम्ही चढणीचे मासे अनुभवलात, परत गावठी चिकन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थंय करून खातास आणि थंय जो अनुभव घेतास ह्यो अनुभव कायम राहावा होयो, आपल्या पुढच्या पिढीक पण भेटाक होयो. ह्याच्याशिवाय काय नाही दुसरा. शिक्षण आणि मजा मस्ती ही जर कायम राहिली तर आयुष्य पुढचा सुंदर असा. नाहीतर सगळा टेन्शनच. कारण काय, एका बाजूक तुम्ही मेहनत करणार, मेहनत करणार आणि दुसऱ्या बाजूक पण तुमका ही असली मजा ही आता जमिनी एकदा विकलात का ही मजा गेली समजायची. कारण निसर्गच राहिलो नाही तर तुम्ही जाणार काय बघू जाणार तुम्ही. ह्यो मेन मुद्दो आहे ना. कारण काय, निसर्ग हा म्हणूनच तुम्ही जातास ना. थैले गोष्टी, धबधबे किंवा थैला आता हिरव्यागार नेचर, झाडा, पक्षी, फळा ह्या सगळ्या तुम्ही अनुभव आणि चाकूक जातास बरोबर. आणि परत बीचेस हे सगळं तुम्ही एन्जॉय करू जातात. कारण काय, निसर्ग हा म्हणून जातास ना. ह्यात जर राहिला नाही तर तुम्ही काय बघूक जाणार, काय अनुभव तलास. ह्या तुम्ही प्रत्येकानं कोकणी माणसाने जरा लक्षात घ्यावा आणि सिरियसली घ्यावा या गोष्टीकडे. आपलं जमीन जागो विकू नको. मी पुन्हा तास सांगेन माझ्या व्हिडिओमध्ये, पण मी तुमका ह्याच सांगतलं आहे, जमीन जागो विकू नको. कारण आता कोकणात खूप सुळसुळाट असा जमीन जागा विकण्यामध्ये आणि घेण्यामध्ये. आणि जो तो प्रत्येक पैशासाठी करता असं माका तर वाटता. तर माका ह्याच सांगायचं तुमका की ह्या आपल्या पास ऑन करत राहूया आपल्या पुढच्या पिढीक आणि जसा जपून ठेवूया. आणि ह्यो आनंद कायमस्वरूपी आपण आपलं नशीब म्हणागोया की आपण कोकणात जन्मा गेलो आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी जन्मा गेलो जिथे डोंगर, झाडे सगळा असा, माळा असा सगळा. म्हणजे ह्या सगळा अनुभव भेटता, रानमेव खाऊक भेटता, मग त्याच्यात आंबे, फणस ह्या सगळा येईल त्याच्यात. परत चढणीचे मासे या सगळा तुम्ही एन्जॉय एका बाजूने एन्जॉय करतात आणि ह्या सगळा अनुभव भेटता ह्या खरंच आपण नशिबान असो ह्याच पास ऑन करूचा आपल्या पुढच्या पिढी. तर माका एवढाच सांगायचा होता या व्हिडिओमधून की ह्याचा मी मांडले माझे मुद्दे हे
हे मनातून माझे इलियत सगळे. आणि ह्या गोष्टींवर तुम्ही प्रत्येकानं विचार करा आणि तसा प्रत्येकानं असा ह्या करा की कोण मित्रांनो, मी आता व्हिडिओचं एंड करतो आहे. तर असेच व्हिडिओ आता पुढे येत राहतले. जास्त करून पारंपरिक शेतीविषयक पारंपरिक गोष्टीवर आपले व्हिडिओ आपले पुढे येत राहतले आणि तो मी चांगले बनवण्याचा प्रयत्न करीन. कारण काय, मी काही शिकले नाही, ट्रेनिंग पण नाही घेतले. व्हिडिओ एडिटिंग किंवा जी काही गोष्ट आहे जी मी स्वतः करू शिकतो आहे आता. तर नक्कीच पुढे चांगले व्हिडिओ आणि चांगले सगळा बनवतो प्रयत्न करीन. तर माझं मेन फोकस असतो पारंपरिक शेती आणि पारंपरिक ज्या गोष्टी आपल्या ज्या दुर्मिळ होत चालल्यात, जे संपत नष्ट होत चालल्यात, ते पुन्हा जागवण्याचा मी प्रयत्न करणार असे. जेवढा मला माहीत आहे, मी अनुभवलं आहे, तर मी परत त्याचं पुनरुज्जीकरण करण्याचा प्रयत्न करणार असे. थोडं मला प्रॉब्लेम होता की नोकरी करते मी, नोकरीकडून तिकडे वळायचो. तो साहजिकच असा, तर पटकन वळाक नाही जमणारा त्या गोष्टीकडे. पण असंच तुमचं सपोर्ट राहा दे. आणि मेन म्हणजे जो काय करता माणूस तर चांगल्यासाठीच करता, आपल्या चांगल्यासाठी करता. ह्या असो सपोर्ट असा दे. कारण काय, मेन उद्दिष्ट आमचा की कोकण स्वर्ग राहावा, जो सगळ्यांका अनुभव भेटावं त्याचो. आणि त्याची काही वाट किंवा अशी हे होता नाही. म्हणजे वृक्षतोड किंवा ह्या सगळा चालला जा, जंगल नष्टतोड ह्या नष्ट होत चालला, ह्या काहीतरी रोखला गेला पाहिजे. ह्या रोखला म्हणजे काही प्रशासन रोखणार नाही किंवा ह्या आम्हीच रोखतलो कसा. तर ह्या मी तुमका अगोदरच सुरुवाती व्हिडिओच्या मधोमध सगळा असा ह्या आपल्या हातात आहे सगळा. नंतर आंदोलनाने ह्या सगळा करून उपयोगच नाही. जेवढा गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढे आपण टिकून ठेवावं पाहिजे. एकदा काय ते गेले आपल्या हातातून, मग तुमका आंदोलना या सगळ्या गोष्टी करू शकत. ठीक आहे, मी आता व्हिडिओचं एंड करतो आहे. आणि जर कोणाक लागला असाल तर मनाक वेगळा वाटला असा तर तसा वाटून घेऊ नको. ही एक कळकळा कोकणाविषयी जी आत्मीयता ती माझ्याकडून आणि माझ्यासारख्या इतर लोकांकडून पण येता. आणि ते मग अशी मांडतो आम्ही तुमच्यासमोर. तर कोणी राग मानून घेऊ नका. जास्तीत जास्त प्रयत्न करा प्रत्येकानं की कोकण वाचवायचा, जमिनी न विकण्याचा आणि तसाच आपल्या पुढच्या पिढीक पास ऑन करण्याचा. आणि दुसरी एक आणि जर काही या व्हिडिओमधून माझा शब्द इकडचा तिकडे झाला असेल किंवा काय चुकला असेल तर मला माफ करा, क्षमा करा. धन्यवाद.